बीड पोलिसांनी नेकनूर पोलीस स्टेशन हद्दीत एक मोठी कारवाई केली आहे आणि या कारवाईमध्ये 4 आरोपींसह 2 लॅपटॉप आणि 11 मोबाईल जप्त केलेत। बीड पोलिसांच्या 2 कॉन्स्टेबलनी ही धडाकेबाज अशी कारवाई केलेली आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ऑनलाईन बेटिंगची काम जे होतं ते सुरू होतं। करोडो रुपयांचे इलिगल ट्रान्झॅक्शन्स केले जात होते, मात्र यावरती कुठल्याही प्रकारची अद्यापपर्यंत कारवाई होत नव्हती। मात्र बीड पोलिसांकडून आता ही कारवाई करण्यात आली आहे। बीड पोलीस मुख्यालयामध्ये कार्यरत असलेल्या 2 कॉन्स्टेबलने विशेष म्हणजे ही कारवाई केलेली आहे आणि यातील 4 आरोपींना आता याच नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलेलं आहे। यामध्ये त्यांच्याकडून 11 मोबाईल आणि 2 लॅपटॉप देखील ताब्यात घेण्यात आलेले आहेत। यातील 4 मोबाईलवरून लाखो रुपयांचे ट्रान्झॅक्शन झाल्याचं उघड झालेलं आहे। या संदर्भात अद्यापपर्यंत नेकनूर पोलिसात कारवाई झालेली नाही। रात्री 1च्या दरम्यान ही कारवाई करण्यात आलेली असली तरी मात्र अद्यापपर्यंत ही कारवाई झालेली नाही। या संदर्भात आता गुन्हा कधीपर्यंत दाखल होतो, काय कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र अनेक तास उलटून गेल्याच्या नंतर देखील पोलिसांकडून ही कारवाई न करण्यात आल्यानं उलट-सुलट चर्चांना उधाण आलंय। गेल्या अनेक महिन्यांपासून जर नेकनूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अशा प्रकारच्या पद्धतीने इलिगल पद्धतीने काम सुरू होतं तर अद्यापपर्यंत कारवाई का होत नव्हती असा देखील सवाल उपस्थित होत आहे। कॅमेरा पर्सन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।